तर मंडळींनो, आता आम्ही की नाही थकलोय बघा. थकलोय म्हणजे काय थकलोय, इकडं हे शिल्पाबाई, तिकडं ते निशाबाई थकून अशा बसलेत. म्हणून काय म्हणून सांगू की तुम्हाला. आता तरी बी आम्ही कुटुंब काही येताना दिसली आणि आम्हीही त्यांच्या पाठीमागे पुढे असं आलो आणि छान वाटतं. हे मंदिर आहे चौलाई देवीचं मंदिर, तळेगाव दाभाडेच्या जवळ, सोमाटणे फाटण्याच्या जवळ डोंगरात असलेलं हे चौलाई देवीचं मंदिर. आम्ही पोहोचलोय मंदिराच्या परिसरात. हे आमच्या भीत असलेल्या मॅडम, बिबट्यांना भिलेल्या पोहोचलेत. आता त्यांच्या चेहऱ्यावर भीती नसून हसू दिसत आहे. हो, इथं पाणी आहे, पाय स्वच्छ, तोंड स्वच्छ धुवू शकता, पाणी पिऊ शकता. हे पिण्याचं पाणी. पाय वगैरे धुवायला मेड परमिशन नसेल, पण मी आज जायला उत्सुक आहे. झोपून जाऊ इथं बस. शिल्पा, मनाला शांतता वाटली. समाधान आल्याचं समाधान. आणि मेन म्हणजे शिल्पाला वाघानं पकडून नेलं नाही. ती भीती गेली आणि शांती, ती भीती होती बिबट्या आणि वाघाची, ती गेली. पण खाली उतरायची बरं का, खाली उतरूपर्यंत नसणार आहे. प्रसन्न वाटतंय, प्रसन्न एकदम शांत. काठी भेटली आपल्याला असं वाटते. चला मंदिर आलंय मंदिर. मी मधूनच जाणार होतो. आता मंदिरात चांगले 1.5 तास बसून आम्ही परत चाललोय. आणि वाघाला भिलेल्या शिल्पा मॅडम चांगलं वाटलं. आता काय वाटतंय? दूर गेली. आणि मंदिर कसं आहे? मस्त, खूप सुंदर. दगडात कोरलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. प्रसन्न वाटतंय. आणि निशा मॅडम, हां, कुठे आहात? तुम्हाला कसं वाटतंय? एकदम भारी. मनाला शांती भेटली, प्रसन्न वाटलं. अजून काय म्हणतात त्याला, आत्म्याला तृप्त झाला. सगळे खुश आहेत एकंदरीत. अब सूरज ढल रहा है, पश्चिम की ओर जा रहा है. दुपारी आम्ही जेव्हा चौलाई देवीचा डोंगर चढत होतो त्यावेळी आम्हाला वाटत होतं की इकडे कोणी येत नाही, पुढे जावी की नाही, भीती खूप वाटत होती. पण आता इतकी लोक येत आहेत, म्हणजे जे इथले जवळपासचे आहेत ते पण येत आहेत, जे दूरचे, जे पहिल्यांदा आमच्यासारखे आले तेही येत आहेत. आणि आता संध्याकाळ इथली खूप सुंदर, शांत आणि निसर्गरम्य तर आहेच. मस्त वाटतंय. तुम्ही येणार असाल तर खूप तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, घरच्यांसोबत, नातेवाईकांसोबत आणि तुम्हाला ज्यांच्यासोबत यायला वाटतं त्यांच्यासोबत नक्की येऊ शकता. मी पोहोचलोय खाली. चौलाई देवीचं मंदिर पाहिलं, चौलाई देवीचा डोंगर चढला आणि माझ्यासोबत होत्या निशू आणि वाटतंय थोडं, म्हणजे थोडं नाही पूर्णपणे, आणि शिल्पा.